वसमत तालुक्यातील आरळ येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गरजवंत मराठ्यांचा लढा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू असून जोपर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं उपोषणकर्ते देवराव राखोंडे यांनी बोलताना सांगितलं आहे। परंतु उपोषणाला 7 दिवस होऊन सुद्धा कुठलाही अधिकारी पदाधिकारी उपोषणाकडे फिरकला नसल्यानं उपोषणकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे। त्याचा या आजच्या अधिवेशनामध्ये लवकरात लवकर अध्यादेश काढून मनोजदादाच्या उपोषणास व इतर मराठा बांधव महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावात तांडा वस्त्यावर बसलेले आहेत यांच्या उपोषणास समर्थन देण्याची आज गरज आहे। कारण मनोजदादाचं उपोषण तर बराच वेळ झाले, परंतु सर्वसामान्य कुटुंबातील आज उदाहरणार्थ आमचं आरळगाव या गावातला तरुण युवक श्री देवराव राखोंडे यांचा सुद्धा आज इथं 7वा दिवस आहे। हे पण एक आमच्या आरळवासियांसाठी मनोजदादाच आहेत अशी आमची तीव्र भावना आहे। आणि आज शासन या बाबतीत जे अधिवेशन बोलावलेलं आहे त्या अधिवेशनातून सकल समाज बांधवांना हीच अपेक्षा आहे शासनाकडून की लवकरात लवकर सगळे सोयरे हा शब्द लागू करून या उपोषणास समर्थन द्यावे। या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे मराठ्यांनी आरक्षण दिलेले आहे सर्वांना। 1902 रोजी राजर्षी शाहू महाराजांनी मराठ्यांच्या राजांनी सगळ्यांना आरक्षण दिलेले आहे आणि सर्वांची परिस्थिती पाहून दिली। आरक्षणाचा मूळ आधार आहे की गरिबी असल्याच्या नंतर एक श्रीमंत घरच्या व्यक्ती जसं बुद्धी चालते तशी गरिबाची बुद्धी चालत नाही, म्हणून आरक्षणाची गरज आहे। हे बाबासाहेबांनी हेरलं आणि घटनेमध्ये तशी तरतूद केली। त्यानुसारच आम्हाला राज्य मागासवर्ग आयोगामध्ये 360 जाती होत्या, ओबीसीमध्ये 346 आता राहिलेल्या आहेत। त्याच्यापैकी 83 क्रमांकाला मराठा आहे, परंतु मराठा कुणबी पाटीदार अशा गोष्टी होत्या। विदर्भातल्या मराठ्यांना आहे, मराठवाड्यातल्या मराठ्यांना नाही। बाकी जो आज लढा उभा केला आहे मनोजदादाने शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला एक आधार भेटलेला आहे। त्या व्यक्तीने जीवाचं रान केलं तरीही सरकारला जाग येत नाही। सरकार आम्हाला वरच्यावर दिवसेंदिवस फसवेगिरी करत आहे। 26 जानेवारीला त्यांनी GR काढला, अध्यादेश काढला आणि 27 जानेवारीला मनोजदादाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडून त्यांच्या हातामध्ये दिलं गुलाल उधळून। मनोजदादांनी त्या दिवशी सांगितलं होतं की या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, पण त्यांना कुठंतरी शंका होती म्हणून 10 तारखेला ते उपोषणाला बसली। 15ला अधिवेशन घेणार होते, घेतलं नाही, हे 20ला लांबवलं। आणि आजही मला आता आमच्या बांधवांनी सांगितलं की 10% देण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्हाला ते पाहिजेच नाही आणि गरजही नाही, त्याची आवश्यकता नाही। पुन्हा तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन टाकली होती, तिकडून तुम्ही हे मग मंजूर करून आणलं असतं। शासन तुमचं आहे, केंद्र सरकार तुमचं आहे, पण तरी तुम्ही फसवेगिरी पुन्हा हे जाणार कोर्टामध्ये। सदावर्तेसारखा एखादा व्यक्ती कागद घेऊन जाणार, पुन्हा ते बाद करणार। आणि आम्हाला खरी गरज आहे ओबीसीमधून देण्याची साहेब। कशामुळं? कारण ओबीसीमधून दिल्याच्या नंतर ते बाद ठरत नाही आणि आमचा कायमचा प्रश्न मिटेल। पुन्हा आम्ही दिवसेंदिवस उपोषण करावं का, रान पेटवावं का? आमच्या जागी जर दुसरं कोणी असतं 4 लोक घेऊन, आपण पाहता मुंबईमध्ये गुंडगिरी करतात लोक, ज्यांचा एक आमदार निवडून येत नाही। मनोजदादांनी जर आज शब्द काढला तर मराठ्याची त्या महाराष्ट्राचं काय होऊ शकत नाही, परंतु तो व्यक्ती केवळ आणि केवळ शांततेच्या मार्गाने चालले। यांनी आमच्या शांततेचा अंत पाहू नये। आमची शांतता जर भंग झाली तर काय होईल? त्यांचं वैयक्तिकरित्या नुकसान होईल, शासन दरबार नाही, या राज्यकर्त्यांचं वैयक्तिकरित्या नुकसान होईल। माझी अशी विनंती एवढीच आहे, जर आम्हाला ओबीसीतून दिलं तर आमचं भलं होईल आणि ओबीसीच्या बाहेरून दिलं की आमचं टिकणार नाही। जसं तुम्ही NTB, NTC, NTD केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला जर वाटतं ना ओबीसीला धक्का लागू द्यायचा नाही, ओबीसीत घालायचं नाही, हे वाढून जे द्यायले टिकणार आहे ना, मग आम्हाला असं टिकून द्या ना। OBC A करा, OBC B करा। महाराष्ट्रात आम्ही OBC Bत राहू, केंद्रामध्ये आम्ही OBC जाऊ सरळ। आम्हाला केंद्रीय परीक्षेमध्ये फायदा होईल आणि केवळ नोकरीसाठी नाही तर शिक्षणासाठी गरज आहे। जर लेकरू शिकलं नोकरीत लागा म्हणून नाही, थोडी बुद्धी येईल, ज्ञान येईल, चातुर्य येईल आणि त्याची परिस्थिती पाया उभं राहील, स्ट्रॉंग राहील, उद्योग करील, काहीतरी करू शकेल ना। शिक्षणासाठी आरक्षण आम्हाला गरजेचं आहे, नंतर नोकरीसाठी। आपण पाहता नोकरीत लागलेल्यांना पुन्हा प्रमोशनसाठी परेशानी, निवृत्ती वेतन मिळेपर्यंत याची अडचण आहे। या आरक्षणाची ही साधी गोष्ट नाही। बोला, आता जी निर्णय दादा जे सांगतील ते आम्ही करणारी माणसं,
मनोजदादा जर म्हणले या बिल्डिंगवर उडी मारायची आम्ही मारायला तयार आहे। मनोजदादा जे सांगतील ती आमची पूर्व दिशा आहे। म्हणून हे उपोषण त्यांनी जर म्हटले लांबवायचं तर मी मरेपर्यंत हे उपोषण सोडणार नाही। दादांच्या शब्दावर मी ठाम आहे आणि गावकऱ्यांना माझं माहीत आहे, मी बसलो म्हणजे मी एकटा नाही बसलो, माझं पूर्ण गाव बसले, माझं सर्कल बसले। या पंचक्रोशीतील सर्व लोक इथं दररोज येतात, हजारो लोक येऊन भेटी देऊन जातात, प्रत्येकाच्या वेदना करतात। इथं दिव्यांग बंधू आमचे फेगडे येऊन गेले, प्रत्येकाच्या बोलण्यातून आम्हाला कळालं की हे किती प्रत्येकाला त्रास झालेला आहे।